सातपूर शहरात अंतर्गत जातीय सलोखा उत्तम आहे म्हणून सातपूर शहरात जातीय सलोखा जोपासणारे म्हणून ओळखले जाते। सर्वजण गुण्यागोविंदाने सण एकत्र येऊन सण साजरे केले जातात। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा। महिला सुरक्षिततेबाबत नवरात्र उत्सवात स्वयंसेवकांची नेमणूक करा। गरबा रास दरम्यान महिलांचे छेडछाडीचे प्रकार घटना याबाबत खबरदारी बाळगा। नवरात्र उत्सवात आनंदाने उत्साहाने साजरे करा। मात्र उत्सव साजरे करत असताना आपल्या घरातील व्यक्ती घरी थांबा, कारण अशा वेळेस चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते। उत्सव साजरे करत असताना नियमानुसार परवानगी घ्या। लेझर लाईट डीजेला पूर्णपणे बंदी असून कोणीही याचा वापर करू नये। कोणी असे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल। काही आढळल्यास पोलीस स्टेशन किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी पोलीस बैठकीदरम्यान बोलताना सांगितले। नवरात्र उत्सवात कायद्याचे तंतोतंत पालन करून उत्सव साजरा करावा। ही बैठक सातपूर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी बोलताना सांगितले की 9 दिवस उत्साहात कायद्यात व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी म्हणून काळजी घ्यावी, असे देखील सांगितले। अधिक माहिती वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांनी दिली, तर आभार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी मानले। च्या अनुसरून सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध मंडळे जे या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणार आहेत त्यांचे पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली। शांतता समितीचे सदस्यांनाही बोलवण्यात आलं, त्याचबरोबर पत्रकार बंधूंना बोलवण्यात आलं। सदर उत्सवाच्या अनुसरून सदर उत्सव करण्यासाठी जे काही नियम आहेत त्याबाबत त्या सूचना आणि त्या गोष्टी अवगत करण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आली होती। त्याप्रमाणे सर्व मंडळांना सूचना दिलेल्या आहेत। महिला सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, त्या ठिकाणी येणारे नागरिक, उत्सव साजरा करण्यासाठी येणारे सगळेजण यांची सुरक्षा महत्त्वाची असून आणि प्रत्येकानं आनंदाने उत्सव साजरा केला आहे यासाठी काय दक्षता घ्यायला पाहिजे, सुरक्षेच्या काय उपाययोजना करायला पाहिजे त्याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आणि सदरचा उत्सव हा शांततेत पार पडेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला पाहिजे। आमचं पोलिसांचं सहकार्य नेहमीच असो, पोलिसांची देखरेख ही सर्वांच्यावरच असेल आणि त्याबाबत आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की आपलेही सर्वांचं सहकार्य असायला हवे, ज्यानुसार की सदरचा उत्सव शांततेत पार पडेल। गेल्यावरती विसरून जाऊ नका की आपलं काय झालं होतं मध्ये, आणि साहेब असं काही झालं नाही असं काही करू नका। जे सांगितलंय ते सगळ्यांना समजलंय आणि सर्वांनी त्याप्रमाणे करा, आनंदित साजरे करा। आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे। जिथे शक्य आहे तितके बंदोबस्त, काही ठिकाणी उघड असतील ते पण आम्ही तुम्हाला देऊ आणि मदतीला आमचा प्रतिनिधी म्हणजे पोलीस स्टेशनचा प्रतिनिधी तुम्ही पण आहे, असं समजू नका की पोलीस आहे म्हणूनच आमचे प्रतिनिधी पोलीस राहतील। तुम्ही पण आमचे प्रतिनिधीच आहात। तुम्हाला काही असलं तुम्ही एलओतावरला फोन करा आणि तुम्हाला नक्कीच मदत पोहोचू। आपण सर्व असेच आलात, यापुढेही जर समजा विसर्जन मिरवणूकचे आपले बैठक घ्यायची ठरलं तर आपण यावा आणि आयुक्त स्तरावर किंवा तर त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सूचना देऊ जर असेलच बैठक तर। आणि सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा आणि सर्वांनी स्वयंसेवक नेमण्याबाबत कोणीही हलगर्जीपणा करू नका। ॲक्च्युली त्यांना टायमिंग देऊ टाक, आनंदाचा सुरू करेल आणि आपल्या शहरावरती आणि आपल्या देशावरती कुठलं संकट येऊ देणार नाही अशी सर्वजण आपण अपेक्षा करूया। आणि आज ही बैठक इथं शांततेत पार पडली म्हणून स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।